आज आपण बनवणार आहोत आचारी पद्धतीचा काबुली चना पुलाव। खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा फार सोपा आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत आचारी पद्धतीने काबुली चना पुलाव। तर त्यासाठी मी इथं काबुली चणे अर्धा कप भिजत ठेवलेले होते। भिजून खूप सारे झालेले आहेत, व्यवस्थित भिजलेले आहेत। कमीत कमी 8 ते 9 घंटे आपल्याला हे काबुली चणे भिजवून घ्यायचे आहेत। मी रात्रभर भिजत ठेवलेले होते, व्यवस्थित भिजलेले आहेत। इथं 1 कप मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत मी 2 तेजपत्ते, 2 हिरवे विलायची त्याचे तोंड फोडून घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेली आहे मी थोडी, 7 ते 8 काळे मिरी, 4 लवंगा घेतलेल्या आहेत। इथं मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे, अर्धा कप मी दही घेतलेला आहे, फेटून घेतलेला आहे दही। दह्याच्या जागी तुम्ही 1 लिंबाचा रससुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा मोहरीची पूड घेतलेली आहे मी मोहरी मिक्सरमधून काढून। इथं मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, 1 चमचा अद्रक घेतलेले आहे मी खिसून, 1 चमचा इथं लोणचं घेतलेलं आहे मी क्रश करून। असं मी आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे। तुमच्याकडे आंब्याचं लोणचं नसेल तर तुम्ही मिरचीच्या लोणचंसुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे मी, चवीपुरतं मीठ, पाव चमचा मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत। इथं बाउलमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत। तर आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ। व्यवस्थित आपल्याला तांदूळ धुवायचे आहेत। इथं मी तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपल्याला तांदूळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे यामध्ये। आता आपल्याला हे कमीत कमी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित फुलतात तांदूळ। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपल्याला भिजवून घेतलेले चणे घालायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये। तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर। आता आपल्याला याला झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहे। आपल्याला चणे जास्त शिजवायचे नाहीत, 1च शिट्टी करून घ्यायची आहे। आपण कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे। तर आता आपण चणे काढून घेऊया। एक शिट्टीमध्ये आपले चणे थोडेसे शिजलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, असं दाबल्यानंतर असं बोटावर अशा प्रकारे आपले चणे शिजलेले आहेत। तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। चाळणीत आपल्याला चणे काढून घ्यायचे आहेत। तर आपण आता पुलाव बनवायला घेऊया। मी इथे एक कढई ठेवलेली आहे। आज आपण कढईमध्ये पुलाव बनवणार आहोत। तर यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे। यामध्ये काही घालायचे आपल्याला आचारी मसाले, यामध्ये घालायचे आपल्याला सोप, मेथीदाणे, जिरे, मोहरी। आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले हलवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायचे खडे मसाले, 2 तेजपत्ते, लवंग, दालचिनी, हिरवी विलायची आणि काळी मिरी। आता आपल्याला हे सुद्धा मसाले व्यवस्थित 10 सेकंद खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत।
खडे मसालेसुद्धा आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर यामध्ये घालायचे आपल्याला 2 लाल सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आलं खिसून घेतलेलं. या ठिकाणी तुम्ही आल्याची पेस्टसुद्धा घालू शकता. व्यवस्थित आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथं आपण दही घेतलेलं आहे फेटलेलं. तर यामध्ये आपल्याला आचारी मसाले घालायचे आहेत. मोहरी घालायची आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली. धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर. आता आपल्याला व्यवस्थित हे मसाले मिक्स करायचे आहेत दह्यात, म्हणजे दही आपलं फाटणार नाही आहे. आणि गॅससुद्धा आपल्याला बंदच करून घ्यायचा आहे. गॅसमध्येच आपल्याला हे दही घालायचं आहे. मसाले घातलेलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे दही घालायचं आहे मसाले घातलेलं. गॅस आपण बंद करून घेतलेला आहे. आपल्याला व्यवस्थित दही आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे खालच्या मसाल्यामध्ये. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. दही 1 मिनिटभर मी परतून घेतलेला आहे बंद गॅस करून. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लोणचं घालायचं आहे आंब्याचं. मी क्रश करून घेतलेलं आहे. आपण आज आचारी पद्धतीने पुलाव बनवणार आहोत, त्यामुळे मी लोणचं घातलेलं आहे. लोणचं घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवून घेतलेले चणे. चणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये. तर यामध्ये घालायचे आपल्याला भिजवून घेतलेले तांदूळ. अर्धा तास आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप तांदूळ घेतलेले होते, तर 2 कप पाणी घालायचं आहे आपल्याला. इथं मी चणे शिजवलेलं पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आणखीन साधं पाणी घालायचं आहे. एक कप तांदळासाठी मी 2 कप पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. आपण अगोदर चणे शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवून तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. कमीत कमी 8 ते 10 मिनिट लागतात. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. मध्ये आपल्याला 1 ते 2 वेळेस चेक करून घ्यायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत, तर आता आपण झाकण काढून बघूया. मी ह्याला 1 ते 2 वेळेस मध्ये चेक करून घेतलेलं होतं. आपला पुलाव असा मस्त शिजलेला आहे आणि असा मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता असा ड्राय झालेला आहे, यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे. मस्त शिजलेला आहे आपला पुलाव. आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे.
कोथिंबीर घातल्यानंतर आपण गॅस बंद करून 2 मिनिटे यावर झाकण ठेवलेलं होतं. असा मस्त मोकळा आपला पुलाव तयार झालेला आहे. आचारी पद्धतीचा आपला काबुली चना पुलाव तयार झालेला आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. आता आपण पुलाव सर्व करून घेऊया. असा मस्त मोकळा मोकळा आपला पुलाव तयार झालेला आहे. 2 ते 3 लोकांना पुरेल एवढा हे पुलाव तयार झालेला आहे. मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. झटपट असा आपला आचारी पद्धतीचा काबुली चना पुलाव तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो आणि करायलासुद्धा फार सोपा आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.